नमस्कार मंडळी. तर आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या पावभाजीच्या भाज्या घ्यायच्या आहेत. तर मी इथे मटार घेतलेला आहे, फ्लावर, गाजर, बटाटा आणि 5 ते 6 मी टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो पावभाजी करताना जर तुम्ही असे लालसर कडक बघून घेतले ना, तर खूप छान अशी पावभाजी होते. तर चला आता पावभाजी कशी करायची ते बघूया. तर मी हे टोमॅटो ना असे उभा चिरा देऊन घेतलेले आहेत. त्याच्यामुळे टोमॅटो आतपर्यंत छान शिजतो आणि त्याच्यातच मी थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कारण पावभाजीची भाजी ना आळणी लागत नाही आणि छान टेस्ट लागते. आणि पावभाजीची भाजी शिजवताना ना मी त्याच्यामध्ये अर्धा पाऊच हे पावभाजीचा मसाला टाकलेला आहे. आणि मी कुकरमध्ये भाज्या न शिजवता अशाच वाटी किंवा टोपामध्ये शिजवून घेते, कारण त्याच्यामुळे ना भाजीची टेस्ट वेगळीच लागते. कुकरमध्ये शिजवल्यामुळे ना त्याचे टेस्ट ना थोडीशी निघून जाते शिट्टीच्या हवेमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता, आता मी इथे बटरमध्ये नाही तर तुपामध्ये पावभाजी करते. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा, खूप छान आणि टेस्टी होते. तर आता मी इथे 3-4 चमचे ना तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे. आता जिरे आपले चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला हे आलं लसूण ना मी किसून घेतलेलं आहे बारीक किसणीवरती, तर ते फोडणीला टाकायचं आहे. आणि लाल तिखट आपला जो मसाला असतो तो टाकलेला आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. आणि इथे मी बीट किसून घेतलेलं आहे. बीटाने पण खूप छान टेस्ट येते आणि कलरही खूप छान येतो भाजीचा. आणि इथे मी 3 ना मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक असे, तर तेही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला तो. आणि आता मी त्याच्यामध्ये सिमला मिर्च टाकलेली आहे. सिमला मिर्च कधीही आपल्याला शिजवून घ्यायची नाही आहे, तर ती फोडणी जेव्हा घालतो ना तेव्हा तिचा एक सुगंध असतो ना, तो एक वेगळाच येतो. तुम्ही नक्की अशा प्रकारे ना एकदा ट्राय करून बघा. आणि जे आपण टोमॅटो शिजवून घेतले होते त्याची मी अशी प्युरी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकत आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला कुठलाही कलर ॲड न करता किती छान कलर आलेला आहे, तो एकदम छान आणि टेम्पटिंग दिसते. आता आपण ज्या भाज्या शिजून घेतलेल्या होत्या त्या चांगल्या मी स्मॅश केलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे ना मी फोडणीमध्ये टाकून घेतलेल्या आहे पावभाजीच्या. आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर वरून जो पावभाजीचा मसाला आपला अर्धा पाऊच उरलं होतं ते त्याच्यामध्ये परत टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकताय पावभाजी किती छान आणि टेम्पटिंग दिसते. एकदम हेल्दी अशी पावभाजी. याच्यात जराही मी बटरचा वापर केलेला नाही आहे. तर नक्की तुम्ही ना अशी एकदा करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा.